राम राम मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सिनेमॅटिक बडबडच्या आजच्या नवीन कोऱ्या ब्लॉग मध्ये। तर मंडळी, आजचा ब्लॉग थोडा वेगळाच असणार आहे, कारण आज आपण करणार आहोत फूड ब्लॉगिंग। हो, फूड ब्लॉगिंग करणार आहोत, पण फूड ब्लॉगिंग थोडं वेगळं असणार आहे। लोक बाहेर जाऊन फूड ब्लॉगिंग करतात, पण याच घरातल्या घरात फूड ब्लॉगिंग करणार आहे, ते सुद्धा स्वतःच्या हाताने। एक नवीन अशी नाही, जुनीच जी पारंपरिक डिश आहे आमच्या कोकणातली, ती बनवणार आहे आणि करणार आहे फूड ब्लॉगिंग। तर मंडळी, ही पारंपरिक रेसिपी आहे ती म्हणजे घावणे। आता घावणे म्हटलं तर पाणी सुटलंच की ना तुमच्या तोंडाला। हा, मेवण्यांचे पाहुणे, मी बनवतोय घावणे। चला तर मग पाहूया कसे बनवतात घावणे। त्यासाठी काय साहित्य लागतं थोडंच आहे, पण बघूया। तर मंडळी, मी इथे घेतलेलं आहे, आता हे बघा, तांदळाचं पीठ, घावण्यासाठी वेगळं तांदळाचं पीठ दळावं लागतं, थोडं जाडसर असं। टाकणार आहोत पाणी, ओके, थोडं पातळच करणार आहोत। आणि हे आपण टाकलेलं आहे पाणी, आणि चवीसाठी थोडंसं मीठ। तर हे मिश्रण आपण संपूर्णपणे व्यवस्थित ढवळून घेणार आहोत। इथे आपली घावण्याचं बीड आपण गरम करत ठेवलेलं आहे, ते गरम झालंच आहे। तर मंडळी, आता आपल्याकडे घावण्याचं हे बॅटर आहे ते रेडी आहे। आता आपण या बिड्याच्या तव्यावर टाकणार आहोत आणि करणार आहोत कोकणी घावणे। आणि त्यासोबत असणार आहे काय माहिती आहे ना, कोरी चाय। हा, वेगळीच मजा आहे कोरी चाय आणि घावणे खाण्याची। पहिला डाव भुताचा, बघूया आता आपल्याला घावणं येतोय का। याचं मला येतं, पण कधी कधी फसतात प्लॅन। पुन्हा एकदा आपण टाकणार आहे तव्यावर हे पीठ। बघूया आपण आपला घावना झालेला आहे का। हो, वाटतं तर असं आहे, झालेलं व्यवस्थित। बघूया, हा दुसरा सुद्धा आपला फसलेला आहे प्लॅन, थोडा बरोबर आलेला आहे। 2 घावणे आपले फसलेले आहेत, म्हणजे थोडेफार बरोबर आलेले आहेत। हे बघा, 100% पैकी 75% बरोबर आहे, 25% थोडं चुकतं। आता तिसरा बघूया आपला घावना व्यवस्थित येईल का। मला वाटतं होईल। गणपती बाप्पा मोरया। आपण पुन्हा एकदा वाट बघूया 2 मिनिटं। तर मंडळी, आपला तिसरा घावना एकदम परफेक्ट आलेला आहे। अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणतात, ते खरंच। हे बघा, हा परफेक्ट आपला आलेला आहे घावना। पण आता पलटी करूया मस्तपैकी। वा, कोरा चहा आहे आणि हे घावणे तयार आहेत। चहा मस्तपैकी गरम करून घेतो मी, त्यानंतर आपण टेस्ट करणार आहोत हे घावणे कसे झाले। तर मंडळी, आपले चहा आणि घावणे आता रेडी आहेत, टेस्ट करूया। एक नंबर झालेला आहे चहा आणि कोरी चहा आणि घावणे, वेगळीच मजा। तर म्हणजे तुम्हाला जे घावणे घालले नसेल पण बघताना कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर सोपी पद्धत आहे, मी दाखवलीच आहे व्हिडिओमध्ये। तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि मस्तपैकी घावण्याचा आस्वाद घ्या आणि कोरी चहा सोबत। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो, भेटूया अशाच पुढच्या सिनेमॅटिक बडबडमध्ये। चला, मी आस्वाद घेतो घावण्याचा।